थोडी आपण मिरची पावडर टाकून घेऊयात बघा. थोडासा गरम मसाला, त्याच्यानंतर आपण थोडीशी जिरी टाकून घेऊयात आणि मॅगी मसाला आपल्याला थोडा टाकून घ्यायचा आहे. आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात बघा. आणि कांदा चिरताना एकदम बारीक चिरायचा आहे बघा, आणि सुट्टा असा झाला पाहिजे असा. बघा याच्यात आपण थोडं लिंबू पिळून घेऊयात. तुम्हाला तिखट जर हवं असेल ना तर थोडं तिखट जास्त टाकलं तरी पण चालेल बघा. बघा याच्यात थोडंसं आपण तेल टाकून घेऊयात. बघा हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला जर भाजी शिल्लक नसेल बघा तर हा पदार्थ नक्की बनवा. बघा कणिक आपली जशी चपातीला असते तशीच घ्यायची बघा. बघा कणकेचा एक गोळा घेतलाय, तर आपण कोरड्या पिठात बघा बुडवून घेऊयात आणि थोडीशी चपाती आपण लाटण्यासारखं लाटून घेऊयात. खूप पण पातळ नाही आणि खूप पण जाड नाही. आता आपण याच्यात हे सारण जे आपण केले ना ते टाकून घेऊयात. आता बघा याच्यात मीठ टाकायचं राहिले, त्याच्यामुळे आपण आता मीठ टाकू. अगोदर टाकलं ना मीठ तर त्याला बघा पाणी सुटेल, त्याच्यामुळे आपण आता त्या चवीनुसार बघा मीठ टाकून घेणार आहोत. आता याच्यातच मिक्स करून घ्यायचं. खूप छान लागते बघा अशी जर पोळी बनवली तर. आता याचा आपण जसं पुरणाचा उंडा करतो ना बघा तसं आपण हे करून घेऊयात. बघा आता उंडा करून एकदम हलक्या हाताने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे बघा, नाही तर सारण आपलं बाहेर येईल. बघा अशा प्रकारे आपण हा पराठा लाटून घ्यायचा आहे. आता आपण तव्यावरती टाकून घेऊया. बघा याच्यावरती ना तूप टाकून घेतलेलं होतं अगोदर, आणि बघा पलटी मारून घेतलेली आपण. आता इकडच्या बाजूला पण थोडं एखादं अर्धा मिनिट बघा मोठ्या गॅसवरती बघा आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. थोडंसं तूप लावून घेऊयात आणि नंतर एकदम कमी गॅसवरती बघा 3 ते 4 मिनटं आपल्याला खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. बघा एक मी 3 ते 4 मिनटं बघा खरपूस असं दोन्ही बाजूनी भाजून घेतलेला आहे व्यवस्थित हा पराठा. आणि बघा आतील कांदा पण व्यवस्थित परतला आहे बघा. आता आपण काढून घेऊयात. बघा ह्याच्यावरती ना खाताना थोडंसं गरम असतानाच बघा खायचं पण, आणि व्यवस्थित मस्त असं तूप लावून घ्यायचं. तूप भरपूर लावलं ना खूप छान लागते बघा. बघा अशा प्रकारे आपला कांद्याचा पराठा तयार आहे. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. बघा भाजी नसेल तर ना आपल्याला हा साधा आणि सोपा, खायला पण खूप एकदम टेस्टेड आहे बघा. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तुम्ही दह्यासोबत किंवा टोमॅटो सॉसबरोबर कशाबरोबर खाऊ शकता, किंवा एखाद्या चटणीसोबत. चला तर मग अशा प्रकारे आपला हा पराठा तयार आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि खायला पण या आणि करून पण खावा. आणि आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.